राम राम मंडळी मंडळी. काल 6 जानेवारी आणि या आनंदाच्या दिवशी बकासूरनं सर्वांना आनंद मिळवून दिलेला आहे, सर्वांना खुश केलेला आहे. होय मंडळी, काल होती 2 मैदानं, तर बकासूरनं दोन्ही मैदानांना हजेर लावलेले आहे. कारण प्रत्येक मैदान कमिटीची इच्छा असते की बकासूर आमच्या मैदानात यावा. त्यामुळेच बकासूरनं दोन्ही मैदानाला हजेर लावलेले आहे आणि तिथल्या कमिटीला तसेच तिथल्या प्रेक्षकांना खुश केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, मोह पनवेल या मैदानात बकासूरचा एक फेरा सुद्धा झाला घोटकरांचा टिप्यासोबत आणि त्या गाडा मालकाला सुद्धा खुश केलेलं आहे. कारण प्रत्येक गाडा मालकाची इच्छा आहे की आमचा बैल बकासूरच्या गळ्यात पळावा. त्यानंतर बकासूर गेला सावली देसाई मैदानात आणि तिथे सुद्धा एक शर्यत झाली घोटकरांचा सर्जा आणि बकासूर, तसेच अर्जुन आणि पाखऱ्यासोबत यांच्यात एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळाली आणि या लढतीत बकासूर आणि सर्जा विन झालेला आहे आणि बकासूर प्रेमीने सुद्धा खुश केलेला आहे. होय मंडळी, कालच्या या दिवशी बकासूरने सर्वांनाच खुश केलेलं आहे. यात्रा कमिटी ते बकासूर प्रेमी सर्वच खुश झालेले आहेत. तर मित्रांनो, बकासूरचा आता आगामी नियोजन काय? रणजित सरबनसोडे यांची मुलाखत होती. या मुलाखतीत त्यांनी सांगितल्यानुसार बकासूर आता 31 तारखेला पाहणार आहे. मग 31 तारखेला आहे 2 मैदान. एक म्हणजे 5 लाखाचं सांगली, त्यानंतर दुसरं म्हणजे बुलेटचं मैदान छत्रपती संभाजीनगरला. मग बकासूर नक्की कोणत्या मैदानात पाहणार? तर रणजित सरांनी सांगितल्यानुसार बकासूर आता 31 तारखेला छत्रपती संभाजीनगरला बुलेटच्या मैदानात पाहायला मिळणार आहे. होय मंडळी, बकासूर सज्ज झाला आहे छत्रपती संभाजीनगर गाजवायला. घाट गाजवलं, त्यानंतर मुंबई गाजवली, आता छत्रपती संभाजीनगर गाजवायला सज्ज झाला आहे. बकासूर आता हॅट्रिक करणार का, हे कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आता प्रश्न उरला पायऱ्याचा. बकासूरचा पायरा कोण असणार? आता छत्रपती संभाजीनगरला एवढे लांब जायचं म्हणल्यावर आणि टॉपच्या मैदानात जायचं म्हणल्यावर बकासूरचा पायरा सुद्धा टॉपचाच असणार. मग बकासूरचा पायरा असू शकतो छत्रपती संभाजीनगरचाच. बकासूरचा पायरा असू शकतो लखन, नाहीतर मग अर्जुन, नाहीतर मग आपल्याकडचा घाटावरचा पायरा घेऊन जायचं म्हणल्यावर बकासूरचा पायरा असू शकतो घोटकरांचा सर्जा, नाहीतर मग असू शकतो स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा वेगाचा शेवट सर्जा. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? यापैकी बकासूरचा कोणता पायरा असेल, नाहीतर कोणता पायरा असायला हवा, हे कमेंट करून नक्की सांगा. बकासूरला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. चला, तुम्ही भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.